नागपूर विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरात्री नागपुरात हे विमान उतरलं। ढाकावरून दुबईला जात असताना तांत्रिक बिघाड झाला, तर विमानातील सर्व 400 प्रवासी सुखरूप आहेत। प्रवासी अजूनही नागपुरातच आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जितेंद्र, ढाकावरून हे दुबईला जाणारं विमान होतं। मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरच्या आकाशावरून जात असताना विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं पायलटला आणि त्याने नागपूर विमानतळावर एटीसीला विमान उतरवण्याची परवानगी मागितली। त्यानंतर नागपूर विमानतळावरील ज्या आपत्कालीन यंत्रणा असतात, ज्यामध्ये फायर असेल किंवा इतर काही ॲम्ब्युलन्स सारख्या आपत्कालीन व्यवस्था त्या सज्ज ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे विमान नागपुरातील विमानतळावर उतरलं। यावेळी विमानात जवळपास 400 प्रवासी होते। या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं असून सध्या जे विमान आहे हे नागपूर विमानतळावरच आहे। अजूनही त्यात बिघाड झाल्याचं जे काही तांत्रिक माहिती आहे आणि त्यानंतर जे काही त्याच्या सुधार करण्यात येईल ते आता एअरलाइन्स करण्यात येणार आहे। मात्र सध्या हे विमानतळावर अजूनही हे विमान जे प्रवासी आहेत ते त्यांची व्यवस्था जी आहे ती अजूनही विमानतळाच्या टर्मिनलमध्येच करण्यात आलेली आहे। आज दुपारपर्यंत यावर काही तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यानंतर हे विमान रवाना करण्यात येईल। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।